नमस्कार मित्रांनो, तुमचं जुनून अकॅडमीमध्ये स्वागत आहे. मी आज इंडिपेंडन्स डे, आज स्वतंत्र दिन 79 इंडिपेंडन्स डे आहे. त्याच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा. आणि कालपर्यंत माझ्या मनामध्ये काही विचार सुरू होते की आपण काहीतरी एक नवीन म्हणजे आपलं जे जुनून अकॅडमी आहे ते सध्यापुरती काही दिवसांसाठी बंद होते. पण मला माझ्या विद्यार्थ्यांनी आता पुन्हा रिक्वेस्ट केली आहे, कारण की आता 15,000 पोलीस भरती आता निघणार आहे. तर महाराष्ट्राची पोलीस भरती आता म्हणजे मंत्रिमंडळाची आता मंजुरी भेटलेली आहे. तर त्याच्यामुळे माझ्या काही विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा रिक्वेस्ट केली की सर तुम्ही क्लासेस सुरू करा. परंतु माझ्याकडे काही ऑफिशियल म्हणजे वेळेनुसार आणि घरी जे काही आहे काही म्हणजे काही असतात की आपण त्याच्यामुळे काही सुरू करू शकणार नाही. परंतु मी त्यांना असं सांगितलेलं आहे की मी काही व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन, ज्याच्यामधून तुम्ही एक लेवलपर्यंत तुम्ही स्वतःहूनही अभ्यास करू शकता आणि फिजिकलबद्दल पण मी तुम्हाला माहिती देईन. जेणेकरून काय आहे की काही विद्यार्थ्यांना खूपच कमी गायडन्स भेटतं, जेणेकरून ते पण समोर यायला पाहिजे. त्यांच्याकडे फीज द्यायचे पैसे नाही राहत. जसं गावांमध्ये आताही कंडिशन अशी आहे की ती मुलं शहरांमध्ये येऊन क्लासेस करू शकत नाही, कारण की कोणताही क्लास हा गावासाठी न बनता शहरासाठी स्पेशल असतो की सगळे एकत्र आले पाहिजे तिथे आणि तिथून ते क्लास होतात. तर बघा, माझा प्रयत्न असा आहे की विद्यार्थी तो पण आहे आणि विद्यार्थी शहराचा पण आहे. तर सोशल मीडिया आज सगळीकडे अवेलेबल आहे आणि स्पेशली यूट्यूबमध्ये भरपूर चॅनल असे आहे की तुम्हाला म्हणजे पोलीस भरतीसाठी किंवा MPSC साठी तुम्हाला गायडन्स देतील. परंतु काही गोष्टी अशा असतात की त्याच्यामध्ये तुम्हाला काही उत्तर म्हणजे प्रॉपर पूर्ण मिळत नाही किंवा बेसिक पासून सुरुवात होत नाही. समजा एक उदाहरणार्थ घेतलं तर काही मुलांना प्रॉब्लेम होतो, बेसिकच कच्चा आहे. जसं गणित म्हटल्याबरोबर त्यांना भीती वाटते की गणित आहे, आम्हाला पॉसिबल नाही होत. पण बघा कसं आहे, काही प्रयत्न केले तर आपण त्याच्यामध्ये समोर वाढू शकतो. तर जुनून अकॅडमी एक प्रयास करते आहे की यूट्यूब थ्रू तुम्हाला घर बसल्या गायडन्स मिळेल. आणि मला काही विद्यार्थ्यांनी जसं मी NCC मध्ये होतो, तर NCC मधल्या विद्यार्थ्यांनी काही मला रिक्वेस्ट केली की सर तुम्ही एखादी आम्हाला थोडं बहुत गायडन्स द्या, कारण की तुम्ही आज ड्युटीवर आहात तर आम्हाला पण ही टार्गेट अचीव करायची आहे. तर बघा, टार्गेट सहजच अचीव होत नाही, त्याच्यासाठी भरपूर मेहनत घ्यावं लागते. आणि मी हे नाही म्हणत की फक्त माझाच क्लास करा. आपल्याकडे भरपूर महाराष्ट्रामध्ये छान छान गुरुजी आहे किंवा काही टीचर्स आहे जे तुम्हाला छान गायडन्स देते. परंतु प्रत्येक गुरुजींचं म्हणा किंवा टीचर्स लोकांचं असं काम आहे की त्यांना मुलांना गायडन्स द्यायचा आहे. तर मी माझ्याकडून एक छोटा प्रयत्न करतो आहे की मुलांना चांगलं गायडन्स भेटो आणि माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील मी चांगलं देण्याचा प्रयत्न करायचो. तर आज 15 ऑगस्ट आहे, तर त्या निमित्ताने मी आज तुम्हाला आजपासून पुस्तकांची एक लिस्ट देतो आहे. त्या पुस्तकात तुम्ही घेऊ शकता. असं जरुरी नाही आहे की पुस्तक आपल्याला एकच घ्यायची आहे किंवा 3च पुस्तकं घेतल्या तरच आपण पास होऊ. बघा, आपलं नॉलेज जिथून जास्त वाढू शकते तिथून आपल्याला त्या पुस्तकात आणि नॉलेज जमा करायचं आहे. तर बघा, एक छोटीशी गोष्ट आणि भरपूर मोठी गोष्ट, त्याच्यामध्ये काय होते, छोट्या गोष्टीतला ज्ञान थोडंसं मर्यादित असते आणि जे भरपूर म्हणजे नोट्स असतात किंवा काही पुस्तकं असतात अशा की त्याच्यामधून आपल्याला नोट्स बनवायचे असतात स्वतःचे. तर या बाबतीत मला एक म्हणायचं आहे की तुम्हाला मी आज पुस्तकं ज्या सांगेल त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहे. एक आहे महाग आणि एक आहे म्हणजे कमी रेंजची. तर बघा, असं नाही आहे की त्या पुस्तकांमध्ये काही विचित्र लिहिलेलं आहे म्हणजे हे महाग आहे आणि ही सस्ती आहे. बघा कसं असते, पुस्तक कोणती एक पुस्तक मधून तुम्हाला कधीही प्रश्न येत नाही. प्रश्न येतात ते मल्टिपल बुक्स मधून. तर आपण सगळंच अफोर्डेबल राहील असं कंपल्सरी तर नाही आहे किंवा प्रत्येकाची ऐपत राहील असं नाही आहे की आपण सगळ्याच पुस्तकं घेऊ. तर माझा असा प्रयत्न आहे की MPSC चे क्लास जे आहे सध्याच्या याच्यामध्ये एक रेंज आहे MPSC च्या क्लासची 10,000, 15,000, 25,000 असं म्हणजे वाढत जाते. त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या ओन क्लासवर आहे की तो किती फीस घेतोय. तर त्यांचं साहजिकची गोष्ट आहे की त्यांनी हॉल केलेला आहे, टेबल ठेवलेले आहे,
प्रोजेक्टर लावलेले आहे किंवा कोणी फॅकल्टीला बोलवलेलं आहे, तर बघा त्यांना तो खर्च असतो, म्हणून ते तुमच्याकडून घेणारच आहे. पण माझ्याकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये मी एकटा आहे आणि मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट गायडन्स देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मी यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला तो गायडन्स देण्याचा प्रयत्न करेन. मी आज ज्या पुस्तकं सांगतो आहे त्या पुस्तकं तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक पुस्तक आताच घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. आपण जे म्हणजे जसे जसे व्हिडिओ टाकत राहू त्या अकॉर्डिंग तुम्ही पुस्तकं घेऊ शकता. मी प्रयत्न करतो आहे की यूट्यूबवर लाईव्ह येण्याचा, जेणेकरून तुम्हाला ती म्हणजे जी क्लास आहे ती फ्री ऑफ कॉस्ट मिळेल सध्याच्या परिस्थितीत. आणि जर का आता पॉसिबल झालं की सगळ्यांचं म्हणजे अगर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही फिजिकली येतो, तुम्ही क्लास घ्या, तर आपण तेही ट्राय करू. आणि जे काही मिनिमम फीजमध्ये ट्राय करू की ती तुम्हाला क्लास भेटायला हवी. पण तो प्रश्न नंतरचा आहे. सध्या आता ड्युटीच्या कारणामुळे किंवा त्या टायमिंग असल्यामुळे मी ते सध्या आता तरी नाही करू शकत, पण काही दिवसात आपण प्रयत्न करू शकतो. तर तो पार्ट वेगळा आहे. तर मी आज तुम्हाला ज्या पुस्तकं सांगेल त्याच्यामधून काही पुस्तकं तुम्ही सहज घेऊ शकता. म्हणजे एवढंही महाग नाही आहे. तुम्हाला क्लासची जे फीज वाचेल त्या फीजमधून तुम्ही त्या पुस्तकात घेऊ शकता. तर मी त्या पुस्तकांचा व्हिडिओ आता या व्हिडिओसोबत मर्ज करेल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर बघा, मला एक ही गोष्ट आहे की आपण सर्व फ्री ऑफ कॉस्ट करतो आहे, तर चॅनलला तुम्ही फक्त सबस्क्राईब करा. कारण की कसं आहे, तुमचे सबस्क्राईब जे केलेले व्हिडिओज आहेत, सॉरी, तुम्ही जे सबस्क्राईब केलेलं आहे तो चॅनल आमचा ग्रो करेल आणि त्याच्या माध्यमातून आणखी लोकांपर्यंत पोहोचेल. कारण की म्हणजे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गावाच्या मुलांना म्हणा किंवा ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचायला हवे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. शेअर तशाच लोकांना करा ज्यांना खरंच गरज आहे. कारण की आज आपल्या माध्यमातून कोणाला अगर मदत होत असेल तर आपण करायला हवी. तुम्हाला जेव्हा व्हिडिओ दिसेल तेव्हा तुम्ही हाच व्हिडिओ सेम कोणाला आपल्या गावच्या बहिणीला, भावांना किंवा मित्रांना किंवा ज्यांना कोणाला गरज असेल त्यांना सुद्धा शेअर करा. थँक्यू. नमस्कार. मी पुन्हा भेटतो तुम्हाला आणि पुस्तकांची जी लिस्ट आहे ती मी तुम्हाला शेअर करतो.